ज्योतिबा संपणार वर्णश्रेष्ठत्व जन्मतच आम्ही श्रेष्ठ. मग कथा कशी असते, कबीर कुठे सापडला तर कबीर सडकेवर सापडला. बरं नुसतं सडकेवर सापडलं तर कथा रंगत नाही. मग सडकेवर कमळाचं फूल होतं, तिथे लहान लेकरू सापडलं आणि त्या लहान लेकरू सापडलं तर तिथे कास्ट सर्टिफिकेट ठेवलेलं असतं. एका ब्राह्मण विधवा स्त्रीपासून जन्माला आलेलं मूल. आता विधवा स्त्रीला मूल झालं ते एका अनैतिक संबंधातून झालं असेल ते सगळ्यांना समजणार कसं ती ब्राह्मण स्त्री होती, कोणती स्त्री होती. पण एका ब्राह्मण स्त्रीपासून जन्म झाला तो कबीराचा. रविदास म्हणून तो विचार म्हणतो उत्तर प्रदेशमध्ये त्याचं सगळं थोडंच आहे. चहा थोडंसं थांबते म्हणजे अर्थ नसेल चहा थांबवा थोडं 2 मिनिटं. सॉरी तुमचं डिस्टर्ब होतोय, कृपया जरा चहा नंतर. तर रविदासचा जन्म कसा झाला. चांगला असलेला माणूस एवढा प्रतिमा संपन्न. मग रामानंद स्वामी नावाचे एक वाराणसीमध्ये थोर पुरुष वगैरे त्यांचा शिष्य म्हणजे शिष्य परिवार होता. बरं हे काम धंदे करून जगले आहेत असं उदाहरण नाही आहे. हे भीक मागूनच जगलेले आहे. फक्त त्याला मातुकी म्हणायचं एवढं लक्षात घ्या. म्हणजे बहुजनांच्या संदर्भात म्हणताना काय तुझ्या डोक्यात शेण भरलं आहे का, तू तुझ्या तोंडात शेण गेलेलं आहे असं म्हणायचं. पण हे जे खातात ते पंचगव्य असतं हे समजून घ्यायचं. पंचगव्य म्हणजे शेण असतं असं नाही म्हणायचं. आपण मागतो ती भीक, पण ते मागतात ती मातुकी, हे समजून घ्यायचं. तुम्ही मानता ती समता, ते म्हणतात ती समरसता. मग समता आणि समरसता काय साखी आहे का, नाही. समता आम्ही मानत नाही, याचं प्रतीक म्हणून समरसता आहे. पण आपले सगळे लोक समरसता म्हणजे समता. अरे असं नाही. समरसतेचा अर्थ असा आहे की वाघाच्या पोटामध्ये बकरी जात असताना बकरीने हातपाय झाडायचे नाही, बेबे कराय म्हणून ओरडायचं नाही, शांतपणे वाघाच्या पोटात समरस होऊन जायचं. असं तर हे पण हे सांगणार कोण. आपले लोक आता बरेच पत्रकार समरसता शब्द वापरतात. समरसता म्हणजे त्या हिस्त्र प्राण्याच्या पोटात जात असताना तिने बे म्हणायचं नाही, हातपाय झाडायचे नाही, आनंदाने जायचं आणि बळी गेल्याचा आनंद साधायचा. हे सगळं आज सांस्कृतिक वर्चस्व वाटायच्या संदर्भात म्हणजे मी गांधीच्या संदर्भात त्यांनी असं केलं. म्हणजे मजबुरी करा महात्मा गांधी हे तेव्हा ऐकतो मी आणि लोक मजबुरी करा महात्मा गांधी विचार करतो तेव्हा काय मजबुरी होतो महात्मा गांधीची. म्हणजे एखादा नेल्सन मंडेला असं म्हणतो की महात्मा गांधींच्या विचाराची प्रेरणा नसतील तेवढा प्रदीर्घ काळ मी तुरुंगात राहू शकत नसतो. ही कदाचित नेल्सन मंडेलाची मजबुरी असू शकते. या देशातल्या जनतेने गांधीचं नेतृत्व स्वीकारलं ही कदाचित या देशातल्या जनतेची मजबुरी असू शकते. किंवा काँग्रेसने महात्मा गांधीचं नेतृत्व स्वीकारलं ही काँग्रेसची मजबुरी असू शकते. किंवा बराक ओबामा या देशात येऊन असं म्हणतो की गांधी जर झाला नसता तर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत असतो. ही मजबुरी बराक ओबामाची असू शकते, गांधीची मजबुरी होती. आजही म्हणजे 100च्या दिवशी मोहन भागवत गांधीच्या त्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक झाले. ही मोहन भागवताची मजबुरी असू शकते. किंवा परदेशात गेल्यानंतर आपले जे रेशीमबागमधले विद्यार्थी होता तो आता पंतप्रधान झालेले आहेत त्यांची मजबुरी असू शकते. ते तिथे गांधीचंच नाव घेतात, बुद्धाचंच नाव घेतात. मग मजबुरी करा महात्मा गांधी आलं कुठून. कुजबूज मोहिमेच्या अंतर्गत मजबुरी करा महात्मा गांधी. आणि अजूनही हा वाक्प्रचार लिखित स्वरूपात नाही पण प्रचलित आहे. मग दुसरं गांधीचं तत्वज्ञान काय. तर गांधी असं म्हणतो की एका गालावर गांधी तर दुसरा गाल समोरचा. म्हणजे मुन्नाबाई MBBS मध्ये काय लगे रहो मुन्नाबाई मध्ये आहे ते सर्किट अब इस गाल पे मारना तो गांधीने क्या कहा तर दुसरा गाल असं नाही म्हटलंय. जी सभा होती त्या सभेमध्ये सगळे हरिजन युवक बसलेले होते. तिथे गांधी असं म्हणतो की तुमच्यापैकी कोणी एखादा उठून सभेमधून माझ्या जवळ आला आणि त्यांनी माझ्या एका गालावर मारली तर मी शांतपणे दुसरा गाल समोर करेल, कारण तुमच्यावर आम्ही हजारो वर्ष जेवढा अन्याय त्याच्यात केलेला आहे त्याचं प्रायश्चित्त होणार नाही म्हणून दुसरा गाल मी समोर करेल असं म्हटलेलं आहे. पण संपूर्ण तत्वज्ञानाला
गांधीच्या एका गालात एक गाल समोर केला तर दुसरा गाल समोर करा असं तत्वज्ञान अजिबात नाही. आणि तिसरं असं की जो माणूस म्हणजे सुटापुटातून बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी 55ला महात्मा गांधी झाला, त्या माणसाने साधेपणाने आयुष्य घालवलं. पण याच्यामध्ये कुजबूज मोहिमेच्या अंतर्गत असं आहे की हा माणूस आपल्या बकरीला काजू बदाम खाऊ. आता झालं ना सगळं, पण आपल्याला असं वाटतं की एवढा सगळा साधेपणाचा ढोंगाचा माणूस हे ढोंगच आहे ना, की बकरीला आपला काजू बदामच खाऊ घालत असेल तो माणूस, त्याला गरिबाचं काय गरज नाही, पंचार निसते नाटक करते, हे सगळं पसरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता म्हणजे मी मला इष्टापट्टी म्हटलं, नेहरूंच्या संदर्भामध्ये आता प्रचंड लिखाण वाढले. म्हणजे असं गांधीजीला साहेबांनी नेहरू लिहिलंय. आणि एक लक्षात येतं की नेहरूंनी देशासाठी जे केलं, म्हणजे मी बराच वर्ष म्हणजे जयप्रकाश नारायण आणि लोहियाचा प्रेमी असल्यामुळे एक प्रकारे नेहरूच्या विरोधी कॅम्पमध्ये. पण असं लक्षात येतं की नेहरू, कारण गांधींनी कल्पना मांडल्या त्या अमूर्त स्वरूपातल्या कल्पनांना मूर्त स्वरूप नेहरूंनी दिलं. आणि नेहरूवर यांचा राग याच्यासाठी आहे की 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे वातावरण होतं, रक्तामासाचा चिखल झालेला आहे, कारण हानी झालेली या देशाची, आणि त्या रक्तामासाच्या चिखलामध्ये हिंदू राष्ट्राचा कमळ फुलण्याची शक्यता असताना नेहरू आड आलेली आहे. तर सगळे या देशातले माणसं म्हणतात, वल्लभभाई पटेल म्हणतायत की पाकिस्तान जसं वागेल तसंच आपण मुस्लिमांशी वागलं पाहिजे. नेहरू म्हणतात नाही, आपला पाकिस्तान नाही करायचं. आणि हे बापूंनी सांगितलं की आपला पाकिस्तान द्यायचा आहे. राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की राजेंद्र प्रसाद म्हणतात की सगळ्या नोकऱ्यांवरून या मुस्लिमांना काढून टाका. नेहरू म्हणतो नाही, असं नाही होणार. म्हणजे त्या काळामध्ये ही सगळी मंडळी आणि जनमानस झालेलं, म्हणजे बाकीच्या या सगळ्या लोकांचा दोष नाही आहे, जनमानस झालंय. आज त्याच पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, पण आपल्या देशाचा अजूनही लोकशाही चालू आहे. कारण नेहरूंनी ज्या संस्था उभ्या, म्हणजे संस्था ताब्यात घेणं, म्हणजे आता साहित्य अकादमीमध्ये तुमचे विश्वास पाटील गेलेले आहे, ते केवळ तिथे शिरकाव करण्यासाठी गेलेले आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. कारण ते खास तोडायचं संस्था तोडायच्या, संविधान कसं तोडायचंच आहे, कारण संविधानाला तर मानायचं नाही. पण त्यांचं एक तंत्र आहे, चेहरा आणि मुखवटा. बरं, मुखवटा ते कोणाचं आहे? गांधीचा प्रातस्मरणात नावही घेऊ शकतात आणि दिवसभर छिनालेही घेऊ शकतात. म्हणजे बंच ऑफ थॉट्समध्ये गोवळकर गुरुजींचे 3 शत्रू आणि स्पष्टपणे सांगितलं आहे, मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट. बरं, भगतसिंग हा कम्युनिस्ट आहे आणि 3रा क्रमांकाचा शत्रू आहे. पण भगतसिंगाचा वापर म्हणजे गांधीवर जो मेलेला नाही त्याच्यावर गोळी घालण्यासाठी उपयोगी होते, म्हणून भगतसिंगाला जवळ करायचं. आज संघाच्या कार्यालयामध्ये गोवळकर गुरुजी, त्याच्यानंतर हेडगेवार, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावलेला आहे. म्हणजे मनुस्मृती जाणणाऱ्याचा जाणणार आहे आणि मनुस्मृतीला मानणारे एका तांगेत बसवले. म्हणजे आतापर्यंत स्वामी विवेकानंद, म्हणजे दत्तप्रसाद दाभोळकरांनी ते उघड केलं नसतं तर स्वामी विवेकानंदाचा तर पाण्याचं अपहरण करून दिले. म्हणजे अपहरण करण्यापूर्वी आपले पुरुषी असे अपहरण करून घेऊन जातात. आता बिचारा दत्तप्रसाद दाभोळकरांना म्हणजे पोलीस संरक्षणात जगावं. आणि माझी इच्छा अशी आहे की माझे तसंच व्हावं, कारण आजकाल मला खूप मस्त फोन येत आहे. बरं, त्या इतक्या सुसंस्कृत शिवाय असतात की मी विकृत असल्यामुळे त्या सुसंस्कृत शिवाय तुम्हाला खेळल्या काय, मग म्हाताऱ्या काय, मग मस्त मस्त आम्हाला चांगले वाटतं. म्हणजे आजकाल म्हटलं तो पुरस्कार, म्हणजे हा पुरस्कारापेक्षा तो पुरस्कार बरा वाटतो. आणि एका जणाला फोन आला, तुम्हाला तुमचं गांधी का म्हणत नाही पुस्तक वाचतं. बरं, त्यांचा आवाज किंवा तुमचा पुस्तक म्हटलं वाचलं, छान छान काय का म्हणे, मला काही समजलं म्हटलं नाही म्हणतो तरी छान. तो म्हणे छान का म्हणता म्हणे तुम्ही? अरे म्हटलं नाही, मग काय म्हणे, नाही गांधी का मरत नाही पुस्तक जरी समजलं नसलं तरी महिन्याभरामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे. आणि म्हटलं मला तू दाभोळकर, कुलबर्गी किंवा पानसरीच्या रांगेत बसवणार असतील तर तो पुरस्कार मला माहिती. म्हटलं कधी देतो तू तारीख? मस्त आहे तर. आणि माझी तर इच्छा आहे सर की त्यांनी मला घरातून ओढून सटक्यावर चालत त्यांनी उठानी उडवावं सांगितलं.
कारण त्याच्याशिवाय आपण केलेल्या पापाचं परिमार्जन होणार नाही. आपण ही पाप केलेलं आहे कारण आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य रेडीमेड भेटलेलं आहे. म्हणजे रेडीमेड स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ते याच पिढीचे लोक आहेत. मला वाटतं मी अपवाद आहे. आपण स्वातंत्र्य रेडीमेड, नेट लागला नाही, शेक लागला नाही, काही काबाड कष्ट करावे लागले नाही, अशा पिढीचे प्रतिनिधी. त्यामुळे त्याचं मोल आपल्याला कळत नाही आहे, म्हणून लगेच आपण त्यांच्या आहारी चाललेलो आहोत असं मला वाटतं. हा काही पक्षाचा विचार नाही, कारण हा देश गांधीच्या नावावर ओळखला जात असेल आणि